छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरेटकरला अटक। तेलंगणामध्ये बेड्या ठोकल्याची माहिती। 25 फेब्रुवारीपासून कोरेटकर होता फरार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधामध्ये कवितेमधून विडंबन करणाऱ्या कुणाल कामराच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक। स्टँड अप कॉमेडी शोचं शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर। मुख्यमंत्र्यांकडून कुणाल कामराची अर्बन नक्षलींशी तुलना। सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। कामराचं शिंदेंवरचं विडंबन म्हणजे सत्यात्मक गाणं। उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया। जे चोरी करतात ते गद्दारच, ठाकरेंचा घणाघात। कुणाल कामराचे इंडिया आघाडीशी संबंध असल्याचा महायुतीचा आरोप। संजय निरुपम यांनी दाखवले राऊतांसोबतचे फोटो, तर उदय सामंत यांच्याकडून भारत जोडो यात्रेवर बोट। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं सीडीआर तपासणार। बँक खातं तपासून कुणी पैसे दिले याचाही शोध घेतला जाणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेमध्ये घोषणा। मुंबईतील रस्त्यांच्या संदर्भातील बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। दोघांची सूचक देहबोली कॅमेरामध्ये कैद। नागपूर हिंसाचारामधील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती। सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका, तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। कपोलकल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी। बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका। तमीमवरती करावी लागली तातडीनं एंजिओप्लास्टी। तमीमची प्रकृती आता स्थिर आहे। तमीम खेळलाय 70 कसोटी आणि 243 वन डे सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।